कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू. तू म्हणाली होतीस ते चूर्ण टाकलंयस ना यात? हो. नाही, मला एकनाथराव म्हणाले होते की तुमच्या गावाकडच्या वैद्याकडे पोटाच्या तक्रारींवर चांगलं औषध आहे. मी म्हटलं बघूया काही उपयोग होतोय का. असं काय बघतेस तिरत्तक? अगं खरंच त्या गावाकडच्या वैद्यांकडे बरेचदा खूप चांगली औषधं असतात. असतील ना, मी कुठे काय बोलले? बरं, तुझं औषधावर काही म्हणणं नाही, पण सावलीवर हा जो आरोप होतोय त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आरोप? मुळात त्याला आरोप म्हणत नाहीत. अहो, एखाद्याला एखादी कला अवगत असणं हा त्याचा गुण मानला जातो, हा आरोप नसतो. खरं तर तिच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडत होतं. पण तुला काय वाटतं, सावलीला खरंच गाणं येत असेल? म्हणजे त्या जालिंदर निंबाळकरला अशी का शंका आली? मला काही कळलं नाही. आणि मला सुद्धा कळत नाही की तुम्ही चक्क मला विचारताय. म्हणजे असं पहिल्यांदाच घडतंय की तिची बाजू न घेता मला काहीतरी विचारताय तुम्ही. असो, जोक सपाट. मी माझ्या मतावर ठाम आहे. मला कायम असं वाटत आलंय आणि आज सुद्धा असं वाटतं की ही मुलगी ना बांडगुळ आहे. शी इज अ पॅरासाइट. दुसऱ्यांच्या जीवावर जगायला तिला आवडतं. माझ्या लेकाला बळकावलंय ते ना, आणि आता ज्या ताराच्या आवाजावर जगतीये तिच्या आवाजावर हक्क सांगायचा प्रयत्न करते ही मुलगी. पण मग भैरवीला कशाची भीती वाटत असेल? असं काय करताय? भैरवी कलाकार आहे. वजे घराण्याचा वारसा ती चालवते. त्यांचं नाव खूप मोठं आहे. अफवानं पटकन पसरतात समाजात. तेव्हा कोणी काही बोललं तर त्यांच्या नावाला गालबोट लागेल, त्यांचं नाव खराब होईल आणि त्यानंतर तिच्या करिअरवर, तिच्या लेकीच्या ताराच्या करिअरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून एक आई म्हणून, एक कलाकार म्हणून तिला भीती वाटणं स्वाभाविक आहे. मला तर असं सुद्धा वाटतंय की आता ताराने स्वतःच्या आवाजाची काळजी घ्यायला हवी. कारण ही पोरगी काही करू शकते. तिच्या आवाजाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि तिचा आवाज माझा स्वतःचा आहे असा हक्क सांगेल. आय एम सॉरी, तुम्हाला नेहमीच माझं बोलणं खूप रूढ वाटतं, पण हे सत्य आहे. थोडा विचार करा ना. हिचा आवाज जर का खरंच एवढा चांगला असता, ही गायिका असती, तर इथे आपल्याकडे ही आणि हिचा भाऊ काम करत असते? नाही हो. या लोकांच्या ना आयुष्यात चाकरी लिहिलेली असते. हेच असतं त्यांच्या नशिबात. खरं सांगू, ती काम सुद्धा जरा बरंच करत असेल म्हणून भैरवी हिला सोडत नसेल. पण भैरवी हाडाची कलाकार आहे. मला नाही वाटत की या पोरीचा जर का आवाज चांगला असता तर तिने हिचं टॅलेंट दाबलं असतं. कलेची जाण आहे तिला. कोणी काहीही बोलतं आणि आपण विश्वास ठेवतो. प्लीज. बरं, ते जाऊ द्या. या पोरीने काय वाटेल ते केलं तरी माझं काहीही म्हणणं नाही. फक्त माझ्या सारंगच्या आयुष्यात हिने काही वाईट केलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि या गाण्याच्या मागे कोणाचा आवाज आहे ते आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. सावली, माना गाणं माना. तुझ्या आयुष्यातलं सत्य जोपर्यंत जगासमोर येत नाही तोपर्यंत ही स्पर्धा जिंकणं अशक्य आहे. आणि हा माझा शब्द आहे. वहिनी, सारंग, तू सावलीला गायला बोलवलं त्याचाच विचार करतोयस का? हो वहिनी. खरं तर मी पण तोच विचार करत होते की सावली गाते हा विचार
जालिंदर निंबाळकर यांच्या मनात आलाच कसा? नाही म्हणजे तुला काही कल्पना होती का याची? माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. मग हे चित्र कोण स्पष्ट करेल? सावली. फक्त आणि फक्त सावली सांगू शकते. मग तू बोलशील तिच्याशी? कारण ती तुझ्याशी खोटं नाही बोलणार. विचारतो मी तिला. वहिनी, दादा कुठे? आले नाही आहेत ते अजून. नाही म्हणजे आले होते पण परत एका कामासाठी गेलेत ते बाहेर. नेहमी असंच उशीर करतो का? हे नेहमी असा उशीर होत नाही, पण कधी कधी कामाचा व्याप असतो किंवा काही टेन्शन असतं तेव्हा होत असतो त्यांना उशीर. आणि त्यात आता आई चिडल्यात त्यांच्यावर, त्यामुळे आज नक्कीच उशीर होईल. एक विचारू? हं? दादा तुला सगळं सांगतो ना? हो म्हणजे नवरा बायकोत जेवढं बोलणं होतं तेवढं होतंच. नाही, अशी कुठली गोष्ट आहे का जी मला माहिती नाहीये किंवा मला सांगितली नाहीये त्याने? सारंग एक वेळ ते मला नाही सांगणार, पण तुला न सांगता राहणार नाही. त्यामुळे मला नाही वाटत अशी कुठली गोष्ट असेल जी तुला माहिती नाही. सावलीशी बोलायला हवं. सावली गाणं गात नसेल तर आपल्याकडे तारा आहेच की, ती आपल्यासाठी गाणं गाईल. हदर पसरते मी तुझ्याकडे. माझ्या लेकीचं करिअर मला भीक म्हणून द्या. मम्मा हे घे पाणी. ए मूर्ख मुली, नीट बघून चालता येत नाही तुला? सॉरी मम्मा, ते हे घे, नकोय मला. अभिनंदन अभिनंदन भैरवी वजे, अभिनंदन. या. खूप कष्टानं तुम्ही स्वतःला वाचवलं म्हणून अभिनंदन करायला आलो. घ्या. अभिनंदन. बिलकुल. शेवटी तुमच्यासारखे हितचिंतक आहेत म्हणून हे साध्य झालंय. पण तुम्ही किती शुभेच्छा दिल्या ना जगन्नाथराव, तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण तुमची लेक, लाडकी लेक, शेवटी माझ्याच बाजूने बोलली. तिला बरोबर माहितीये की तिच्या भैरवी माईला काय हवंय. तिने अगदी अचूक तसंच केलं. पोरगी उपकार विसरलेले नाहीये अजून, आणि मी ते तिला कधी विसरूही देणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.